आयुष्याचे धडे गिरवताना सुधा मूर्ती यांनी लिहिलेल्या पुस्तकातील 15वी कथा हसो. मी जेव्हा कॉलेजामध्ये प्राध्यापिका होते तेव्हा सावित्री सुद्धा तिथे शिकवत असे. ती खूप बुद्धिमान होती आणि घरची सुद्धा श्रीमंत होती. पण फावल्या वेळामध्ये एखादा छंद जोपासण्याऐवजी लोकांच्या पाठीमागे त्यांच्याविषयी बोलावं, गाव गप्पा याकडे तिचा कल होता. इतरांच्या भानगडींची चविष्ट चर्चा करण्याची तिला खोड होती. तिचा हा स्वभाव मला आणि कॉलेजामध्ये काम करणाऱ्या इतर सहकाऱ्यांना चांगलाच ठाऊक होता. सगळ्यांनी गमतीनं तिचं नाव सावित्रीजी असं ठेवलं होतं. जी फॉर गॉसिप. ज्या लोकांचा तिच्याशी फारसा परिचय नव्हता त्यांनाही तिच्या सहवासात आल्यावर अगदी थोड्याच दिवसामध्ये राईचा पर्वत बनवण्याची तिची हातोटी लक्षात यायची. कशात काही नसताना सुद्धा त्यातून ती काहीतरी सनसनाटी बातमी तयार करून सर्वत्र पसरवायची. एकदा ते लक्षात आलं की ते तिला टाळू लागत. त्यामुळे सावित्री एकाकी असायची. त्यामुळे आपल्यासोबत गप्पा गोष्टी करायला कोण तयार होतं याच्या शोधामध्येच ती नेहमी असायची. एक दिवस अचानक कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये माझी आणि सावित्रीची अगदी समोरासमोर गाठ पडली. मी तिला टाळून दुसऱ्या बाजूने जाणार इतक्यात तिनं मला गाठलो. तिनं माझा हात इतका घट्ट पकडून ठेवला की अगदी सुपरमॅन जरी आला असताना तरी त्याला सुद्धा ती पकड सोडवता आली नसती. आजूबाजूला माझे विद्यार्थीही बसले होते. ते शिक्षकांकडे आदरभावानं बघतात तेव्हा त्यांच्यासमोर मी तिला काहीच उलटसुलट बोलूही शकत नव्हते. त्यामुळे अखेर आम्ही दोघी एका टेबलापाशी कॉफी प्यायला बसलो. काही क्षणातच पुढचा तास सुरू होण्याची सूचना घंटा वाजली. मला सावित्रीच्या कचाट्यातून स्वतःची सुटका करून घ्यायची असल्यामुळे मी संधीचा फायदा घेत थाप मारली. सावित्री, अगं मला आता तास आहे, मला जायला हवं. मी उठून उभी राहताच ती म्हणाली, आता कुठल्या वर्गावर तास आहे तुझा, कुठल्या रूममध्ये? मला काही पटकन खोटं बोलता येत नाही. आपण जेव्हा खोटं बोलतो तेव्हा आपल्याला खूप विचार करून बोलावं लागतं. शिवाय काय बोलतो ते नंतर लक्षातही ठेवावं लागतं. थोडक्यात काय तर खोटं बोलणं हे खूप कठीण काम असतं. त्यामुळे मी एकदम जे काही तोंडाला आलं ते तिला सांगून मोकळी झाले. रूम नंबर 207. कोणता वर्ग? ती म्हणाली. मी सांगितलं, फर्स्ट इयर MCAचे विद्यार्थी. ती विजयी मुद्रेनं हसत म्हणाली, जरा नीट खोटं बोलायला शिक. आज फर्स्ट इयर MCAची मुलं गणेश सरांसोबत सहलीला गेली आहेत. मी तिच्या तावडीतून सुटण्याची केविलवाणी धडपड करत म्हणाले, सॉरी, अगं मला म्हणायचं होतं सेकंड इयर MBAचे विद्यार्थी. मग तर आता गप्पच बस, सावित्री म्हणाली, कारण रूम नंबर 201 ते 210 यांना कालपासून व्हाईट वॉश द्यायचं काम काढलंय. मी थाप मारली. ही खरं तर माझीच चूक झाली होती. मग मी मुकाट्यानं तिच्या समोर बसले. माझ्याकडे दुसरा काही पर्यायच नव्हता. सावित्रीने लगेच बोलायला सुरुवात केली. बहुधा बऱ्याच दिवसामध्ये तिच्या गावगप्पा ऐकून घेणारं कुणी तिला मिळालंच नसावं. मग काही ताजी बातमी? मी म्हणालो. ती म्हणाली, वेल, पशुखाद्य घोटाळ्याचं प्रकरण चालूच आहे. शिवाय बंगळुरूमध्ये ट्रॅफिक फारच वाढलं आहे. सावित्री उपहासानं म्हणाली. वर्तमानपत्र मीही वाचते आणि TV मी सुद्धा बघते. मी काही तसल्या बातम्यांबद्दल बोलत नव्हते. मग ती क्षणभर थांबून पुढे म्हणाली, अगं तू त्या अणुसयाबद्दल ऐकलंस का? मी जेव्हा ऐकलं तेव्हा माझा तर माझ्या कानांवर विश्वासच बसेना. अणुसुया ही आमची दोघांचीही मैत्रीण होती. आम्ही तिला अनसी म्हणायचो. ती फार सरळ स्वभावाची, भारदस्त होती. शिवाय कुणाच्याही अध्यात्मध्यात कधीच नसायची. सावित्रीनं इकडे तिकडे पाहून सावधपणे कुजबुजत्या स्वरात बोलायला सुरुवात केल्यावर मी जरा काळजीत पडून तिला म्हटलं, का गं, अनसीला काय झालं? अगो, तिच्या घरी काहीतरी झालंय. गिरीश आणि अनसी एकमेकांपासून विभक्त झाले आहेत. पण हे तुला कसं काय कळलं? अगं हे बघ, मी अनसीला कधीही फोन केला ना की आपला नवरा परदेशी गेलाय किंवा दौऱ्यावर गेलाय असंच ती सांगते. हे जरा विचित्रच नाही का? नाही, विचित्र काय त्यात? मी म्हणाले. गिरीश खूप मोठ्या अधिकाराच्या जागेवर आहेत. त्याला खूप फिरती असते. त्यात काय ग झालं? आणि नेमका जेव्हा जेव्हा तू फोन केलास त्याच वेळी गेला असेल तो दौऱ्यावर. मला तर गिरीश कालच भेटला होता. हो का? खरं की काय? पण मग मला हे सांग, त्याच्याबरोबर कोण होतं? एखाद्या डिटेक्टिव्हच्या थाटामध्ये तिने मला हा प्रश्न केला. तो त्याच्या ऑफिसामध्ये काम करणाऱ्या एका बाईबरोबर ताज वेस्ट एंडमध्ये होता. माझ्या तोंडातून हे शब्द बाहेर पडायचा अवकाश सावित्रीच्या उत्साहाचं नुसतं उधाण झालं. मला मात्र कुठून आपण ते या सावित्रीला सांगितलं असं झालं.
तिला उगीच काही खाद्य पुरवल्याची माझी इच्छा नव्हती. वेल, मग पुढे सांग ना, थांबू नकोस. ती बाई साधारण काय वयाची होती? हे बघ, मी काही तिचा जन्मदाखला पाहिला नाही. मी जरा तुटकपणे म्हणाले. मला सावित्री इतकाच माझा स्वतःचा सुद्धा राग आला होता. शांत हो, मला फक्त इतकंच सांग की ती 25ची होती की 35ची होती? मला ते काही माहीत नाही. गिरीश तिचे बिझनेस मीटिंगसाठी आला होता. त्याच्यासोबत इतरही बरेच लोक होते. मला त्यात काहीच गैर वाटलं नाही. आपण आपल्या पुरुष सहकाऱ्यांसोबत सेमिनारला नाही का जात? आणि उद्या जर तुझ्याविषयी कुणी हे असलं काही बोललं तर तुला कसं वाटेल? सावित्री, खरं सांगू का, हे असं आपण कुणाच्या पाठीमागे बोलणं बरं नाही. पण सावित्रीचं माझ्या बोलण्याकडे मुळीच लक्ष नव्हतं. जणू काही माझं बोलणं न ऐकल्यासारखं तिचं चालूच होतं. हे बघ, आजकाल काय मेकअप करून एखादी 45ची बाई सुद्धा 25ची दिसू शकते. कदाचित त्यामुळेच तुला तिच्या वयाचा नीटसा अंदाज आला नसेल. मी जर तुझ्या जागी असते ना, तर मला ती बाई काय वयाची आहे नक्की कळलं असतं. मी तर अन्सीला सावध सुद्धा केलं असतं. बाई गो, तुझ्या नवऱ्याला सांभाळ, असं मी तिला सांगितलं असतं. लोकांना असं सावध करणं हे सुद्धा एक प्रकारे समाजकार्यच असे आहे असे म्हटलं. पण जाऊ दे, तुला नाही ते कळणार. मग विषय बदलून ती म्हणाली, तू अलीकडे रोमाला पाहिलंस का? रोमा सुद्धा आमच्या दोघींची मैत्रीण होती. ती फॅशनेबल होती आणि आधुनिक विचारसरणीची होती. रोमा अत्यंत चांगली होती. मी तिला चांगली ओळखत होते. सावित्रीची बडबड सुरूच होती. पैसा रोमाच्या डोक्यात शिरलाय. पण काय ग, इतक्या थोड्या दिवसामध्ये तिच्या नवऱ्यानं इतका पैसा कसा काय कमवला असेल? नक्कीच काहीतरी बेकायदेशीर कारभार नाही तर काळे धंदे केले असणार. फारसे काही कष्ट न करता त्यानं एवढा पैसा जमवलाय बघ. आणि त्या रोमाचं तरी काय, केवढ्या फॅशन्स करते तुला माहीत आहे का? ती फक्त डिझायनर साड्याच वापरते आणि ब्युटी पार्लरमध्ये जाऊन महागडी फेशियल सुद्धा नेहमी करत असते. तिला म्हणे व्यायामासाठी पर्सनल ट्रेनर सुद्धा आहे. शिवाय तिच्या गरीब नातेवाईकांना ती काहीही मदत करत नाही. पण स्वतःवर मात्र भरमसाठ पैसा खर्च करण्याची तिची तयारी असते. पण हे सगळं तुला कसं काय ठाऊक? मी विचारलं. त्यावर ती हसून म्हणाली, हे बघ, मी पुरावा असल्याशिवाय कधी बोलत नाही. गोविंदानं, माझ्या ड्रायव्हरनं मला हे सांगितलं. आता हा गोविंदा कोण? मी म्हणाले. गोविंदा माझ्या ड्रायव्हरचा मित्र आहे आणि तो रोमाच्या ड्रायव्हरचा चुलत भाऊ आहे. या गोविंदानं सावित्रीच्या ड्रायव्हरला नक्की काय सांगितलं होतं आणि त्याच्या सांगण्याचा या सावित्रीनं नेमका काय अर्थ लावला होता त्याची मला काहीच कल्पना नव्हती. पण मी रोमाला नीट ओळखत होते. रोमा फॅशनेबल होती आणि प्रचंड श्रीमंतही होती. हे तर खरंच होतं, पण त्याचा अर्थ ती इतरांना अजिबात मदत करत नव्हती असा मुळीच नाही. रोमा आजवर आमच्या फाउंडेशनच्या ऑफिसामध्ये मोठ्या रकमेच्या मदतीचे चेक देण्यासाठी कितीतरी वेळा आली होती. आपल्या या मदतीचा गाजावाजा करण्याची तिची मुळीच इच्छा नसायची. उलट मी कुणाला त्याबद्दल सांगू नये असंच तिचं म्हणणं असायचं. मला आणखी एक गोष्ट माहीत होती. आपल्या नातेवाईकांना घर घेण्यासाठी, गाड्या घेण्यासाठी रोमानं अगदी सढळ हाताने वेळोवेळी मदत केली होती. पण दिलेल्या मदतीचा उल्लेख केलेला तिला आवडत नाही याची सर्वांनाच कल्पना असल्याकारणानं ते कधी याबद्दल चारचौघामध्ये बोलून दाखवत नसत. कसलाही गाजावाजा न करता दानधर्म करावा असं तिचं म्हणणं असे. खरं तर कोणत्याही माणसाच्या बाह्यरूपावरून आपण त्या माणसाबद्दल अंदाज बांधायला जाऊ नये. पण सावित्रीशी बोलण्यामध्ये काहीच अर्थ नव्हता. तिला केवळ लोकांच्या पाठीमागे त्यांना नावं ठेवणं, काहीतरी खुसपट काढणं एवढ्यामध्येच रस असे. मला आता मनातून सावित्रीचा खूप राग आला होता. मी जायला उठले. इतक्यात सावित्रीनं मला जबरदस्तीने खाली बसून विषय बदलला. सुमती खूप चांगली आहे, बिचारी खूप भोळी, खूप सरळ आहे ग. खरं तर इतकं भोळं असणं म्हणजे अडाणीपणाच नाही का ग? तुला काय वाटतं? सुमती चांगलीच आत्ताच्या आतल्या गाठीची आणि धूर्त होती. शिवाय बेभरवशाची सुद्धा होती. सुमतीच्या सख्या बहिणीनं मला तिचे अनेक किस्से सांगितले होते. त्यांच्या मते ती मुद्दामच आपण अत्यंत सरळ, साध्या, तत्वनिष्ठ असल्याचा आव आणायची. ती एका सरकारी ऑफिसामध्ये नोकरीला असताना काहीतरी गैरव्यवहारामध्ये अडकली होती आणि म्हणून तिला पूर्वी एकदा काही काळासाठी बडतर्फ सुद्धा करण्यात आलं होतं. देवाच्या दयेनं तेवढ्यात घंटा वाजली आणि तास संपल्यामुळे मला मनातून खूप आनंद झाला. मी उठून उभी राहत जरा कडक स्वरात म्हणाले, हे बघ सावित्री,
कोणत्याही व्यक्तीच्या बाह्यरूपावरून किंवा त्या व्यक्तीविषयी इतरांकडून ऐकलेल्या अफवांवरून त्या व्यक्तीविषयी आपलं मत कधीच बनवत जाऊ नकोस. माणसाचं बाह्यरूप फसवं असू शकतं. सर्व श्रीमंत लोक नेहमीच वाईट असतात असं नाही, आणि वरकरणी अगदी भोळी भाबडी दिसणारी माणसं सज्जन निष्पाप असतात असंही नाही. अडाणी अज्ञानी असणं आणि निष्पाप असणं या सुद्धा पुन्हा दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अज्ञान म्हणजे ज्ञानाचा अभाव, पण निष्कपट निष्पाप असण्याचा संबंध तुमच्या विश्वासार्हतेशी आहे. तुमच्यावर कुणी किती विश्वास ठेवावा आणि तुम्ही कुणावर किती विश्वास ठेवावा याच्याशी आहे. लहान मुलं ही निष्पाप निष्कपट असतात, पण आपण मोठी माणसं अडाणी असतो. आपण निष्पाप वगैरे मुळीच नसतो. सावित्री, कुणाबद्दलचं अफवा पसरवणं हे वाईटच. त्यामुळे लोकांचे संसार उद्ध्वस्त होऊ शकतात. आपण जेव्हा दुसऱ्यांबद्दल बोलतो तेव्हा दुसरं कुणीतरी आपल्याबद्दल बोलतो. लोकांना कधीतरी वेळ घालवण्यापुरत्या वा गावगप्पा ऐकायला आवडतात, पण खरं सांगू का, दुसऱ्याच्या पाठीमागे त्यांच्याविषयी अफवा पसरवणारी, इतरांना नावं ठेवणारी व्यक्ती कोणालाच आवडत नाही. त्यामुळे हळूहळू लोक त्या व्यक्तीला टाळू लागतात. मी हे सगळं भाषण केलं खरं, पण त्यातला एक शब्दही सावित्रीच्या डोक्यामध्ये शिरलेला नव्हता. हे त्याच क्षणी मला कळलं. जवळच्या टेबलावर आमची आणखी एक सहकारी मैत्रीण कमला हातात कॉफीचा कप घेऊन बसली होती. सावित्रीनं उठून लगेच आपला मोहरा तिच्याकडे वळवला. आता सावित्रीच्या इथून पुढच्या गप्पांचा विषय मी असणार हे मलाही ठाऊक होतं. मी स्वतःच हसं करून घेतलं होतं.